काल आम्हाला वाड्यातून बाहेर निघावं लागलं. देवी सुखरूप आहेत एवढं मात्र आम्हाला कळालं. परंतु काल नेमकं काय झालं, असुरांनी हल्ला का केला आणि देवीने ते बालरूप का धारण केले आहे हे मात्र आम्हाला कळलं नाही. ओवी कालपासून वाड्यातच होती. तिला नक्कीच काहीतरी माहिती असणार. तिच्याकडूनच आम्हाला सगळं कळेल. ए ओवी थांब. काय हो माधू काका? अगं ते काल महालात काय झालं ग? काल काय झालं? अगं म्हणजे मला असं कळलं की काल महालात लय मोठा गोंधळ झाला म्हणे. काय असुर वगैरे आले होते काय? घुसले होते. मग अगं मग काय झालं? काय नाही, काय खास नाही झालं. ते असुर आले, तुळजाईने त्यांना हरवलं आणि ते परत गेले. संपलं. एवढंच झालं? वय तर आता मी निघते, मला लय काम आहेत. अगं थांब की. आता काय? मी काय म्हणतोय की ते देवींनी ते बालरूप का धारण केलंय हे कळलं का? म्हणजे त्यांनी सांगितलं का तुला? वय सांगितलं ना. काय काय म्हणाल्या? तुळजाईला विटी दांडू खेळायची लय हौस झाली होती. धप्पा कुटी खेळायची, लगोरी खेळायची. पण एवढ्या मोठ्या तुळजाईला पोरांसोबत खेळली असती तर लोकांना काय वाटलं असतं, म्हणून ती लहान झाली. आता झालं ना, जाते आम्ही. अगं थांब की. आता काय सारखं सारखं? मग तू नीट सांग ना, का उगा थट्टा करायला लागले माझी? बरं बाबा, आता ऐका. काहीतरी भारी शस्त्र होतं म्हण. त्यापासून वाचायला हाच एक मार्ग होता. म्हणजे मला एवढं काही सांगता येणार नाही, पण तुळजाई लहान झाली कारण त्या रूपावर त्या शस्त्राचा परिणाम होणार नव्हता. असं झालं होय? तुम्ही खरोखर अद्भुत आहात देवी. ब्रह्मदेवांच्या अस्त्राची मर्यादा ओळखून त्याच अस्त्राला निष्प्रभ करण्याचा मार्ग तुम्ही शोधून काढलात. बरं बाबा, आता समजा विचारून झालं. आता मी जाऊ का? लय उशीर होतोय हो. खरंच सांगते, मला खूप काम आहे. बरं बरं जा. नमस्कार. श्रावणाचा पवित्र महिना आहे. श्रावण दानासाठी भिक्षा मागायला आले. भिक्षाम देही. तुला काय देऊ? गहू चालेल का? नको. मग दूध तर घे. तेही नको. मग तांदूळ? नको. अरे आता बाबा तूच सांग तुला काय हवंय ते. मला जगातील सर्वात मौल्यवान वस्तू भिक्षा म्हणून हवी आहे. काय? जगातील सर्वात मौल्यवान वस्तू? हो. अरे पण जगातली सगळ्यात मौल्यवान वस्तू तुला कोण देणार? आता ती कोण देईल ते मला काय माहित नाही, पण मला ती हवी आहे. अरे पण नक्की तुला हवंय तरी काय? ते तुम्ही ठरवा, पण तुम्ही जे द्याल ते जगातील सर्वात मौल्यवान असलं पाहिजे. हा मुलगा सामान्य नाही. त्याच्या शब्दांमध्ये काहीतरी गूढ आहे. तो भिक्षा मागत नाही, जणू एखाद्या परीक्षेसाठी प्रश्न विचारतो आहे. काय हो माधू काका, आता ह्याला कुठनं आणून द्यायचं जगातली सगळ्यात मौल्यवान वस्तू? ते तुम्हाला ठरवायचं आहे. बर, तुला जे हवंय ते आम्ही दिलं तर तू त्याचं काय करशील? ज्याचं मोल समजतं त्याच्यासाठी तिचा उपयोग शोधणं कठीण नसतं. अरे किती गोल गोल फिरून बोलतोयस,
सरळ सांग की काय पाहिजे. हे बघ, मला जे हवंय ते नक्कीच तुमच्याकडे आहे. हा आमच्याकडं? हो. हा कोणताही सामान्य बालक नाही. याला नेमकं काय हवं आहे हे याला आधीपासूनच ठाऊक आहे. मला असं वाटतं तुझी इच्छा पूर्ण करण्याची एकच जागा आहे. कोणती जागा? तीच जागा तिथंच जगातल्या समद्या मौल्यवान वस्तू मिळतात. ह्याला बी ह्याची गोष्ट तिथंच मिळेल. माधू, ओवी, तुम्ही इथे काय करताय? हवा आम्ही ते एका पोराला इथे घेऊन आलोय. श्रावणदान मागायला आलाय म्हणतोय. कुठे तो? ह्यो काय इथं? ओ आता कुठे गेला असेल हे पोरग? वय हितच तर होता. हरी, अरे कुठे आहेस तू? मी इथे आहे. अरे अरे बाळ, तू इथे काय करतोयस? खाली ये आधी. मी केवळ इथे उभा आहे. ते दिसतंय मला, पण असं सिंहासनाला टेकून उभं राहायचं नसतं. चल इकडे ये. अरे पोरा, एवढ्या मोठ्या महालात कुठं कुठं फिरतोय? भटकलास तर? आई, त्याला रागवू नको. हरी, इकडे ये. तुझं नाव हरीच ना? हो. बोल, इथे कशासाठी आला आहेस? मी श्रावणातील शुभ नक्षत्रावर व्रतबंधन केलाय. माझे व्रतबंधन झाले आहे. आता मी बटू म्हणून भिक्षा मागण्यासाठी निघालोय. व्रतबंधन म्हणजे? व्रतबंधन म्हणजे मुंज संस्कार. या संस्कारानंतर बालकाला वेदाध्ययन आणि धार्मिक आचारांचे पालन करण्यासाठी तयार केले जात. त्यानंतर तो बटू म्हणून भिक्षा मागायला जातो. पण ह्यो एकटाच कसा निघाला? बरोबर गुरु नाही, ऋषी नाही. नाही म्हणजे ते आमच्या इकडे आश्रम आहे ना, व म्हणून मला माहित होतं. हो, अगदी बरोबर आहे. भिक्षेसाठी बटूच्या सोबत त्याचे गुरु किंवा मार्गदर्शक असणं आवश्यक आहे. होय. हो, पण माझ्या गुरुने मला एकट्यालाच पाठवले. असं का? कारण मी खूप हुशार आहे ना.